की मी मगाशी म्हणालो 1818 पासून केलेल्या जनतेच्या प्रयत्नातून हे संविधान निर्माण झालं आहे. त्यात या देशाचे हजारो लोक मरण पावलेत, रक्त सांडलंय, फासावर गेलेले आहेत, वर्षानुवर्ष तुरुंगात राहिलेत. किती लोकांनाही ठाऊक आहे गांधी 13 वर्ष तुरुंगात होतं, जवाहरलालजी 11 वर्ष तुरुंगात होते, मौलाना 10 वर्ष तुरुंगात होते, वल्लभभाई 12 वर्ष तुरुंगात होते. तुरुंगात राहण्याची मजा तुम्हाला माहित नाही, मला माहित आहे, कारण मी 14 महिने होतो. काय भयानक प्रकार आहे तुरुंगात राहणे. 14 वर्ष. खान अब्दुल गफार खान 27 वर्ष तुरुंगात. एवढा त्याग करून या माणसांनी ही घटना तयार केली आहे. आणि ही घटना त्यांनी स्वतःसाठी नाही तयार केली, ती आपल्यासाठी तयार केली. मी तुम्हाला 11 वर्षाची गोष्ट सांगितली म्हणून एक प्रसंग सांगतो, कारण हे फार सिरियस होत आहे हा विषय. नेहरू 4 वर्ष नभाच्या तुरुंगात. तो नभाचा संस्थानिक होता, तो इंग्रजांचा गुलामच होता. त्यांनी त्याला 4 वर्ष तुरुंगात डांबून ठेवलं. ते पंजाबच्या जवळ आहे. आणि इंग्रज सरकारची आणि तेव्हाच्या सरकारांची वागण्याची पद्धत इतकी दुष्टाव्याची होती की ते गांधीपासून सगळ्यांना मोकळं ठेवायचे तुरुंगात. पण नेहरू आणि कस्तुरबा यांना एकांतवासात ठेवायचे, एकांत कोठडीत ठेवायचे, एका खोलीत बंद. त्यांना कोणी भेटायचं नाही. सकाळी अर्धा तास फिरून आणायचे आणि मग खोलीत एकदा बंद झाले की जेवणाचे ताटे खालून सरकवायचे. असं राहिले आहेत हे लोक, असं राहिले आहेत हे लोक. उगीच मोठे झाले नाहीत, उगीच मोठे झाले नाही. त्यामुळे ज्यांनी तुरुंगवास पाहिलाच नाही, ज्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात भाग घेतलाच नाही, ज्यांनी लाठी खाल्लीच नाही, जे गोळीबाराला समोर गेले नाहीत, किंवा ज्यांच्यापैकी कोणी फासावरही गेलं नाही, ते जेव्हा देशभक्तीची गाणी म्हणतात ना तेव्हा मला फार हसायला येते. देशभक्ती हा गाण्याचा विषय नाही, देशभक्ती हा करण्याचा विषय, करण्याचा विषय. मी नेहरूंचं सांगत होतो, नेहरूंना त्या कोठडीत ठेवलं. त्या कोठडीला वरती एक छोटंसं छिद्र होतं. ते नेहरूंनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलं आहे. तेव्हा तेवढंच दिसायचं आकाश त्या छिद्रा एवढं. काम काय, काही नाही. तर त्या छिद्रातून उडत गेलेले, इकडे उडत गेलेले पक्षी आज किती दिसले, उद्या किती दिसले, इकडे गेलेले किती, त्याचे आकडे, त्याची डायरी लिहित होते. तुरुंगात काही काम नसतं बरं का. मी होतो तुरुंगात, मी सांगतो काही काम बिम नसतं. तर ते डायरी लिहायचे. एक दिवस एक खार त्यांच्या खोली दालनात आली आणि तुला त्यांनी खाऊ घातलं काही नाही. पाहता पाहता ती खार त्यांची मैत्रीण झाली. इतकी मैत्रीण झाली की ती त्यांच्या गुडघ्यावर बसायची आणि त्यांची करमणूक करायची. हे लक्षात घ्या, माणसं तुरुंगात असो का बाहेर असो, आपलेपणाची ओढ कधीही जात नाही.